वर्षाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं तेव्हा एखादं अत्यंत कडू पान खाणं हे येणाऱ्या वर्षातल्या सर्वात वाईट दिवसांना सामोरं जाण्याचं सिक्रेट असू शकतं का? किंवा घराबाहेर एखादी काठी उभारल्याने मानवी मेंदूच्या त्या गोल सेटिंग प्रक्रियेला खरोखरच चालना मिळू शकते का? अगदी बरोबर. हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वरवर पाहता केवळ एक पारंपरिक सण वाटतो. बरोबर. आज आपल्या चर्चेचा मुख्य आधार आहे द सेक्रेड कस्टम्स अँड टॅबूज ऑफ गुढीपाडवा. या मूळ स्रोतातील काही अत्यंत रंजक उतारे. गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस. हो. आणि या श्रोत्यामध्ये ना माहिती देताना काही मथडे दिले आहेत. जसे की गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या 7 चुका करू नका. हो, मी वाचलंय ते. किंवा लोक नकळत करतात या चुका. म्हणजे आजच्या या क्लिकबेटच्या जगात असे मथडे पटकन आकर्षित करतात आपल्याला. नक्कीच. पण जेव्हा आपण या नियमांच्या मुळाशी जातो तेव्हा समजतं की हा सण म्हणजे केवळ कॅलेंडरवरची तारीख बदलण्याचा उत्सव नाहीये. हे अगदी खरं आहे. म्हणजे कुठल्याही परंपरेच्या मुळाशी जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला फक्त वरवरच्या कृती दिसत नाहीत, तर त्यामागील मानवी मानसशास्त्राचा आणि न्यूरोबायोलॉजीचा आणि निसर्गाच्या चक्राचा एक अतिशय प्रगल्भ आराखडा पाहायला मिळतो. आपला आजचा उद्देश या स्रोतामध्ये दिलेल्या सणाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये या यादीचं केवळ वाचन करणं हा नाहीये. बरोबर. ते तर कोणीही करू शकतं. अगदी. तर या प्रत्येक कृतीमागील सखोल अर्थ उलगडणे हा आपला उद्देश आहे. गुढीपाडवा ही एक प्रकारची वैचारिक सुरुवात आहे. एक अशी वेळ जिथे माणूस स्वतःला निसर्गाच्या नव्या चक्रासोबत एका नव्या मानसिकतेसह जोडून घेण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. स्रोतामध्ये या परंपरेची सुरुवात अगदी पहाटेपासून होते असं नमूद केलंय. म्हणजे सूर्योदयापूर्वी लवकर उठून तेलाने अभ्यंग स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. पहाटे उठून अंघोळ करणं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण मला इथे थोडं थांबून यावर विचार करायचा आहे. आपण आजकाल तंत्रज्ञानाच्या जगात राहतो, बरोबर? नक्कीच. जेव्हा आपला मोबाईल किंवा लॅपटॉप खूप स्लो होतो तेव्हा आपण त्याला फॅक्टरी रिसेट करतो. मला वाटतं सकाळी लवकर उठून तेलाने स्नान करण्याची ही पद्धत म्हणजे एखाद्या जुन्या सिस्टमला फॅक्टरी रिसेट करण्यासारखंच आहे. अरे वा, हे उदाहरण खूपच छान आहे. हो, पण इथे मला प्रश्न असा पडतो की या फॅक्टरी रिसेटची खरोखर गरज काय? म्हणजे सामान्य पाण्याने नेहमीसारखी आंघोळ केली तर चालत नाही का? यामागे काही विशिष्ट विज्ञान आहे का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. फॅक्टरी रिसेट हे तुमचं उदाहरण इथे अतिशय अचूक बसतं, पण त्याचे शारीरिक आणि मानसिक परिणाम अधिक सखोल आहेत. अच्छा, म्हणजे कसे? बघा, सूर्योदयापूर्वीची वेळ ज्याला आपण ब्राह्ममुहूर्त म्हणतो, ती वेळ मानवी शरीराच्या सर्केडियन रिधमशी म्हणजे आपल्या बायोलॉजिकल क्लॉकशी थेट जोडलेली असते. जेव्हा आपण हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे वाटचाल करत असतो तेव्हा शरीरात एक प्रकारचा आळस किंवा जडत्व साचलेलं असतं. तेलाने केलेला मसाज आणि त्यानंतरचं स्नान हे केवळ त्वचेवरील धूळ काढण्यासाठी नसतं. मग ते नक्की काय करतं? ते शरीरातील लिम्फॅटिक सिस्टीमला चालना देतं. रक्ताभिसरण वेगाने वाढतं, ज्यामुळे मेंदूला मिळणारा ऑक्सिजन वाढतो. एक प्रकारे झोपेच्या अवस्थेतून शरीराला पूर्णपणे जागृत अवस्थेत आणण्याची ती एक शॉक थेरपी आहे. बापरे, शॉक थेरपी? हो, म्हणजे मेंदूमधील कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन जे आपल्याला दिवसभर सतर्क ठेवते ते योग्य वेळी स्रवण्यास यामुळे मदत होते. ओके, म्हणजे हे केवळ स्वच्छतेबद्दल नाहीये तर शरीराच्या केमिकल बॅलन्सला एका नवीन दिवसासाठी आणि पर्यायाने नवीन वर्षासाठी कॅलिब्रेट करण्याबद्दल आहे. हे समजायला खूप सोपं आहे. अगदी बरोबर. आता शरीर तयार झालं, सिस्टीम रिसेट झाली. पुढचा टप्पा सांगितला आहे तो म्हणजे घराच्या दारात गुढी उभारणे. सर्वांना माहीत आहे की गुढीमध्ये प्रामुख्याने रेशमी कापड, साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, फुलांची माळ आणि एक चांदीचा किंवा तांब्याचा कलश असतो. पण इथे मला थोडा संशय आहे. कोणता संशय? म्हणजे स्रोतांमध्ये आणि अनेक ठिकाणी असं वाचायला मिळतं की गुढीवर जो उलटा तांब्या ठेवलेला असतो तो आकाशातून किंवा ब्रह्मांडातून येणारी ती कॉस्मिक एनर्जी स्वतःमध्ये सामावून घेऊन ती घराकडे प्रवाहित करतो. अच्छा. हे वाचायला थोडं अति आणि अवैज्ञानिक वाटत नाही का?
म्हणजे बांबूच्या काठीवर तांब्या ठेवल्याने खरोखरच आकाशातून काही अदृश्य ऊर्जा घरामध्ये येते. यावर विश्वास ठेवणं आजच्या काळात थोडं कठीण आहे. याचा काही वेगळा, अधिक तर्कशुद्ध अर्थ असू शकतो का? नक्कीच असू शकतो. आणि इथेच आपण अनेकदा परंपरेचा शब्दशः अर्थ घेण्याची चूक करतो. म्हणजे कॉस्मिक एनर्जी या शब्दाला जर आपण आधुनिक मानसशास्त्राच्या परिभाषेत फोकस किंवा अटेन्शन असं म्हटलं तर चित्र अधिक स्पष्ट होईल. गुढी उभारणे हे आकाशातून एखादी जादूची किरणे पकडण्याचं यंत्र नाहीये. हा, सुदैवाने नाहीये. हो, तर ते एक सायकोलॉजिकल अँकर आहे. मानवी मेंदूला जेव्हा एखादं मोठं ध्येय साध्य करायचं असतं तेव्हा त्याला एका दृश्य प्रतीकाची आवश्यकता असते. अच्छा, म्हणजे गुढी हे एक प्रकारचं व्हिज्युअल रिमाइंडर आहे. अगदी बरोबर. घराबाहेर सर्वांना दिसेल अशी ही गुढी लावणं हे नवीन सुरुवातीचं एक सार्वजनिक प्रकटीकरण म्हणजे पब्लिक डिक्लेरेशन आहे. पब्लिक डिक्लेरेशन. मानसशास्त्रात त्याला कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी असं म्हणतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट सर्वांसमोर जाहीर करतो तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी आपला मेंदू अधिक जबाबदारीने काम करतो. अरे वा, हे मी कधीच ऐकलं नव्हतं. आणि तेच नाही, गुढीतील रेशमी कापड हे नाविन्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. साखरेच्या गाठी या ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात. आणि तो वरचा तांब्या, हो, त्या तांब्याचं काय? तो संपूर्ण संरचनेला पूर्णत्व देतो आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. जणू काही आपण जगाला आणि स्वतःला सांगत आहोत की ही एक नवीन सुरुवात आहे आणि नवीन आव्हानांसाठी सज्ज असल्याची ही माझी सार्वजनिक पावती आहे. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे हे फक्त एक सजावटीचं निशाण नाहीये, तर तो एक स्टेटमेंट ऑफ इंटेंट आहे. अगदी. आपला दृष्टिकोन जगासमोर मांडण्याची आणि स्वतःच्या मेंदूला कामाला लावण्याची ती एक पद्धत आहे. आता बाहेर जी तयारी झाली, सार्वजनिक प्रकटीकरण झालं, पण आपण जेव्हा आतल्या परंपरेकडे वळतो आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. तुम्ही कडुलिंब आणि गुळाच्या परंपरेबद्दल बोलत आहात, बरोबर? होय, कारण विचार करा, हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. सणाचा दिवस म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा दिवस. अशावेळी सर्वसाधारण विचार काय असतो? की आज सगळं गोडधोड खायचं. बरोबर, सगळं गोडधोड खायचं. पण ह्या परंपरेत चक्क कडू गोष्ट म्हणजे कडू लिंब खाण्याची प्रथा आहे. नवीन वर्षाच्या स्वागताला एखादी कडू गोष्ट का खावी? सगळं काही फक्त गोड खाऊन का साजरे करू नये? एखाद्याला वाटू शकतं की सणाच्या दिवशी विनाकारण मूड का खराब करायचा? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे, पण त्याचं उत्तर मानवी उत्क्रांती आणि मानसशास्त्रात दडलं आहे. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा केवळ एक पारंपरिक खाद्यपदार्थ नाहीये. ती सायकोलॉजिकल इनॉक्युलेशन म्हणजेच मानसिक लसीकरणाची एक प्रक्रिया आहे. मानसिक लसीकरण म्हणजे जशी आपण आजारांसाठी लस घेतो तशी? अगदी तशीच. लसीकरणामध्ये आपण काय करतो? आपण शरीरात एक अत्यंत कमकुवत स्वरूपाचा विषाणू सोडतो, जेणेकरून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती भविष्यातील मोठ्या हल्ल्यासाठी तयार राहील. बरोबर. कडुलिंब आणि गूळ एकत्र खाणे हे याच तत्वावर काम करतं. नवीन वर्षाच्या दिवशी जेव्हा वातावरण अत्यंत सकारात्मक, सुरक्षित आणि आनंदी असतं, तेव्हा मेंदूला मुद्दाम एका कडू चवेचा अनुभव दिला जातो. अच्छा, म्हणजे जाणीवपूर्वक? हो, जाणीवपूर्वक. याचा अर्थ असा आहे की जीवनात गोड आणि कडू असे दोन्ही अनुभव असतात. केवळ सकारात्मक गोष्टींची अपेक्षा न ठेवता वास्तवातील कडू प्रसंगांसाठीही मानसिक तयारी करणे हा यामागचा खरा उद्देश आहे. हे खरंच खूप खूप खोल आहे. आपण नवीन वर्षाचा संकल्प करतो की या वर्षी मी फक्त आनंदी राहीन, सगळं काही परफेक्ट असेल, पण ही परंपरा आपल्याला एकाच झटक्यात वास्तवाच्या जमिनीवर आणून ठेवते. अगदी बरोबर. म्हणजे जेव्हा आपण सगळ्यात जास्त सुरक्षित आणि आनंदी असतो तेव्हा स्वतःला जाणीव करून द्यायची की हे कायम असणार नाही. काही गोष्टी कडूही असतील आणि त्या पचवाव्या लागतील. आणि याचा एक अत्यंत महत्त्वाचा बायोलॉजिकल पैलू देखील आहे बरं का. तो कोणता? वसंत ऋतूची सुरुवात म्हणजेच चैत्र महिना हा ऋतूबदलाचा काळ असतो. थंडी संपून उन्हाळा सुरू होत असतो. या काळात हवेत अनेक बदल होतात. बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. अशावेळी कडुलिंबासारखे अँटीबॅक्टेरियल औषध शरीरात जाणं हे आतड्यांच्या आरोग्यासाठी, गट हेल्थसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे बघा, एकाच कृतीतून शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर माणसाला भविष्यातील संकटांसाठी तयार केलं जात आहे.
म्हणजे हे एक प्रकारचं मानसिक आणि शारीरिक शॉक ॲब्झॉर्बर आहे. येणाऱ्या वर्षातील धक्क्यांसाठी स्वतःला मजबूत करणे. बरोबर. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सकाळी लवकर उठून आपण फॅक्टरी रिसेट केला, गुढी उभारून नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी मेंदूला एक अँकर दिला, कडुलिंब गुळ खाऊन वास्तवाचे भान ठेवले आणि मानसिक लसीकरण केलं की हा दिवस नवीन व्यवसाय, नवीन संकल्प सुरू करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. पण जर एवढी सगळी सकारात्मक ऊर्जा आणि तयारी आपण केली तर ती टिकवायची कशी? आणि तिथेच त्याचा पुढचा भाग येतो, जो सर्वात निर्णायक आहे. कुठलीही ऊर्जा निर्माण करणं जितकं महत्वाचं असतं, तितकंच ती ऊर्जा गळती होण्यापासून रोखणंही महत्वाचं असतं. टाळायच्या गोष्टींची, टबूसची एक अतिशय स्पष्ट यादी दिली आहे. यातून आपल्याला समजतं की निर्माण झालेली सकारात्मक मानसिकता नष्ट कशामुळे होते. हो, तीच यादी जिला 7 चुका करू नका असे मथळे देऊन इंटरनेटवर फिरवले जातं. मी जेव्हा ही यादी वाचत होतो तेव्हा मला सुरुवातीला वाटलं की हे नेहमीचेच धार्मिक नियम असतील. म्हणजे त्यात काय काय होतं? त्यात म्हटलंय की उशिरा उठणे टाळावे, राग, भांडण, कटू शब्द टाळावेत, घर अस्वच्छ ठेवणे अशुभ मानले जाते. याशिवाय निराशा, तक्रार करणे, नकारात्मक बोलणे, खोटे बोलणे या गोष्टी निषिद्ध मानल्या आहेत. बरोबर. पण माझा प्रश्न असा आहे की घर अस्वच्छ ठेवल्याने अशुभ नक्की काय होतं? म्हणजे देव रागावतो का? मला वाटतं यामागेही नक्कीच काहीतरी मानसिक विज्ञान असावं. नक्कीच आहे. आणि देव रागावण्याचा यात काही संबंध नाहीये. याला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह लोड म्हणजेच संज्ञात्मक भार असं म्हणतात. कॉग्निटिव्ह लोड, ओके. भौतिक स्वच्छता आणि मानसिक शांतता या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जेव्हा आपण एखाद्या अस्वच्छ पसारा असलेल्या खोलीत असतो तेव्हा आपले डोळे सतत तो पसारा पाहत असतात आणि मेंदूला त्या प्रत्येक गोष्टीवर प्रक्रिया करावी लागते, प्रोसेस करावा लागतो. म्हणजे मेंदू सतत काम करत राहतो. अगदी. यामुळे मेंदूची ऊर्जा निष्कारण खर्च होते आणि एकाग्रता भंग पावते. ज्याला आपण अशुभ म्हणतो ते दुसरं तिसरं काही नसून या विस्कळीत वातावरणामुळे निर्माण होणारी चिडचिड आणि निर्णय क्षमतेतील घट आहे. बापरे. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे आपण सकाळी उठून जो फॅक्टरी रिसेट केला तो पसारा असलेल्या घरात 5 मिनिटातच पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. अगदी तसंच. आणि म्हणूनच उशिरा उठणे, राग, भांडण या गोष्टींना टाळण्यास सांगितलं आहे. न्यूरोप्लास्टिसिटी नावाचा एक सिद्धांत आहे. न्यूरॉन्स दॅट फायर टुगेदर वायर टुगेदर. न्यूरॉन्स दॅट फायर टुगेदर वायर टुगेदर. हो. याचा अर्थ असा की आपण जसा विचार करतो आणि जसे वागतो तशाच प्रकारच्या सवयी मेंदूमध्ये घट्ट होत जातात. वर्षाच्या पहिल्या दिवशी जर आपण रागावत असू, कटू शब्द बोलत असू, तर आपण नकळतपणे आपल्या मेंदूला सांगत आहोत की या पूर्ण वर्षासाठी हाच आपला संवाद साधण्याचा मुख्य मार्ग असणार आहे. हे ऐकल्यावर असं वाटतंय की हे एखाद्या पारंपरिक ग्रंथातले नियम कमी आणि आजच्या काळातील एखाद्या मानसिक आरोग्य तज्ज्ञाने म्हणजे मेंटल हेल्थ एक्सपर्टने दिलेली टॉक्सिसिटी टाळण्याची चेकलिस्टच जास्त वाटते. हो, अगदी तशीच आहे ती. आजकाल इंटरनेटवर सतत वाचायला मिळतं की स्वतःचा स्पेस स्वच्छ ठेवा, राग मॅनेज करा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा. पण हेच नियम शेकडो वर्षांपासून एका सणाच्या स्वरूपात आपल्याला दिले गेले आहेत. वर्षाची सुरुवात शांततेने व्हावी असा संदेश आहे. म्हणजे हा दिवस एक टेम्पलेट किंवा साचा आहे. बरोबर. तो एक साचा आहे ज्यामध्ये आपण आपल्या भावी आयुष्याचे चित्र ओतणार आहोत. जर कोणी नवीन बिझनेस सुरू करत असेल किंवा अभ्यासाचा नवीन संकल्प करत असेल तर त्याला सगळ्यात आधी काय हवं? स्वच्छ जागा आणि शांत मन. अगदी. एक स्वच्छ वर्कस्पेस, शांत मन आणि इतरांशी चांगले संबंध. हे सगळे नियम तेच शिकवत आहेत. तक्रार करणे किंवा निराशावादी बोलणे हे भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनाला अंधुक करतं. गुढीपाडवा हा भविष्याकडे पाहण्याचा दिवस आहे. तिथे निराशेला अजिबात जागा नाही. तर आता आपण या संपूर्ण चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. जर आपण या संपूर्ण स्रोतांचा एक निष्पक्ष गोषवारा काढायचा म्हटला तर हे स्पष्ट होतं की गुढीपाडवा हा सण केवळ बाह्य सजावटीपुरता किंवा सोशल मीडियावर फोटो टाकण्यापुरता मर्यादित नाही. नक्कीच नाही. तो नवीन सुरुवातीसाठी, सकारात्मक संकल्प करण्यासाठी आणि स्वतःला भौतिक व मानसिकदृष्ट्या एका नवीन प्रवासासाठी तयार करण्याचा एक अतिशय अभ्यासपूर्ण आराखडा आहे. आणि इथे सर्वात मोठी शिकवण ही आहे
की हे नियम किंवा ही तत्व एखाद्या विशिष्ट समूहापुरती मर्यादित नाहीत. स्वतःचे राहते ठिकाण स्वच्छ ठेवणे, पहाटे उठून सर्केडियन रिधमशी जुळवून घेणे, आयुष्यातील कटू आणि गोड दोन्ही अनुभवांचा समतोल राखून स्वीकार करणे आणि नकारात्मकता टाळून नवीन कामाची सुरुवात करणे ही अशी तत्वे आहेत जी जगाच्या पाठीवर कुठेही राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या दैनंदिन जीवनात यशस्वी होण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. हे खरोखरच प्रत्येकासाठी लागू पडतं. आणि या निमित्ताने जाता जाता एक खूपच वेगळा विचार समोर येतोय, ज्यावर सखोल विचार करणं गरजेचं आहे. आपण या चर्चेत कडुलिंब आणि गुळाच्या तत्वज्ञानाबद्दल, त्या मानसिक लसीकरणाबद्दल बोललो. हो, हे मिश्रण वास्तवातील कडू आणि गोड अशा दोन्ही परिस्थितींसाठी मानवी मनाला तयार करतं. पण जर आपण आजच्या आधुनिक जगाकडे पाहिलं, आजकाल इंटरनेटवर आणि आजूबाजूला सतत ओन्ली पॉझिटिव्ह वाइब्स याचाच उदो होताना दिसतोय. ते खूप वाढलंय आजकाल. सतत आनंदी राहण्याचा एक अट्टाहास तयार झाला आहे. थोडंसं दुःख आलं किंवा थोडं काही मनासारखं नाही झालं की लगेच ते वातावरण टॉक्सिक ठरवून त्यातून पळ काढला जातो. जाणीवपूर्वक आयुष्यातील कडू गोष्टींना नाकारण्याचा हा ट्रेंड वाढत चालला आहे. आपण फक्त गूळ शोधत आहोत आणि कडुलिंबाला पूर्णपणे टाळत आहोत. अगदी बरोबर. हा खूप गंभीर मुद्दा आहे. मग अशावेळी एक प्रश्न नक्कीच पडतो. आजच्या काळात आपण जे केवळ पॉझिटिव्ह वाइब्सच्या मागे धावतोय आणि कटू वास्तवापासून डोळे झाकत आहोत, त्यामुळे भविष्यातील अपरिहार्य कडू प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आपण स्वतःला नकळतपणे कमकुवत तर करत नाही ना? हजारो वर्षांपूर्वी पूर्वजांनी कडुलिंबाच्या एका पानातून जी मानसिक लवचिकता शिकवली होती, ती लवचिकता आपण आजच्या या कृत्रिम गोडव्याच्या जगात गमावून तर बसलो नाही ना? यावर सर्वांनी नक्की विचार करायला हवा. नक्कीच. याच विचारासोबत आजची आपली ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. वास्तवातील गोडवा आणि कडवटपणा या दोन्हीचा समतोल राखायला शिकणे हीच खऱ्या अर्थानं नवीन सुरुवात ठरू शकते. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. नमस्कार.